नमस्कार, मी प्रियांका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रताळ्याच्या उपासाच्या पोळ्या करून दाखवणार आहे. ते कशा बनवायच्या, त्याला काय काय साहित्य लागतं, चला आता बघूया. हे रताळ्याच्या पोळ्यांसाठी मी साहित्य घेतलेलं आहे. हे 2 रताळे मी इथे उकडून घेतले, त्याची सालं काढून घेतली आहेत. 1 वाटी मी राजगिरा पीठ घेतलेलं आहे. हे मिरची आणि जिऱ्याचं मी हे वाटण घेतलेलं आहे. 1 चमचा मी सफेद तीळ घेतलेत. 1 चमचा मी दही घेतलं आहे आणि चवीपुरता हे मीठ घेतलं आहे. आता रताळ्याच्या पोळ्या करण्यासाठी मी इथे 1 वाडगं घेतलं आहे. तर आता उकडलेले रताळे त्यात आता आपण किसून घेऊया. आता एक किसलेल्या रताळ्यामध्ये आपण ही मिरची आणि जिरं वाटून घेतलं होतं जाडसर, ते आता त्यात घालूया. सफेद तीळ घालूया. 2 चमचे दही घेतलं होतं ते घालूया. चवीपुरतं जे मीठ घेतलं होतं ते घालूया. आणि आता हे राजगिऱ्याचं पीठ घेतलं होतं ते सुद्धा त्यात घालूया आणि चांगलं आता हाताने मॅश करून घेऊया. मिश्रण चांगलं आपलं एकजीव झालेलं आहे. थोडा तेलाचा त्याला हात फिरवूया. पोळपाटावर मी आता बघा एक प्लास्टिकचा कागद घातला आहे. त्यात थोडं आपण तेल लावूया. मिश्रण जे आपण मळून घेतलं होतं हाताने, त्याचे गोळे करून आता त्याच्यावर थापून घ्यायचे आहेत आपल्याला. गॅसवरती बघा मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅनवर थोडं आता तेल लावून घेऊया आणि पोळी जी थापून घेतली होती ती पॅनवर आता टाकूया. वरून आता पोळीवरती तेल सोडूया आणि दोन्ही बाजूला खरपूस अशी भाजून घेऊया. पोळी आपली चांगली भाजून झालेली आहे. आता आपण प्लेटमध्ये ती काढून घेऊया. या उपवासाच्या रताळ्याच्या पोळ्या आपल्या तयार आहेत. तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की करून बघा. शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खूप छान लागतात ह्या. कमेंट करून मला सांगा रताळ्याच्या पोळ्या तुम्हाला कशा वाटल्या. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.